एक महत्त्वाची बातमी बीडमधून आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर प्रशासन सतर्क झालेलं आहे। आतापर्यंत जिल्ह्यामध्ये 183 शस्त्र परवाने रद्द झालेत, तर 8 जणांनी आत्मसमर्पण करत आपली शस्त्र जमा केली आहेत। बीड जिल्ह्यामध्ये नोंदणीकृत 1281 शस्त्र परवाने आहेत आणि त्यामध्ये 310 प्रस्ताव रद्द करण्यासाठी पाठवण्यात आले। यावर कार्यवाही करत आतापर्यंत 183 शस्त्र रद्द करण्यात आलेली असून 127 शस्त्र रद्द होणार आहेत। विशेष बाब म्हणजे जिल्ह्यामध्ये ज्यांच्याकडे परवाना आहे त्यांचं सर्वेक्षण सुरू झालंय। पोलीस कर्मचारी स्वतः घरी जाऊन या संदर्भातला तपास करतायत। स्वानंद पाटील आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत। स्वानंद, आपण बघितलं तर गेल्या 2 महिन्यापासून जे बीडचं पोलीस प्रशासन आहे सतर्क झालेलं आहे। आधी तत्कालीन जे एसपी होते त्यांनी 1 ते 16 गुन्हे असलेले काही शस्त्र परवाने समोर आणले होते की ज्यांच्यावर गुन्हे आहेत असे हे शस्त्र परवाने रद्द करावे, ते त्यांच्या काळातच त्यांनी प्रस्ताव पाठवले होते। त्यातच अंजली दमानिया यांनी परळी मतदारसंघातील काही जे बंदूकधारक आहेत, शस्त्र परवाना धारक आहेत, यांचे परवाने रद्द करण्यासाठी मागणी केली होती। कैलास फडचा परवाना त्यात रद्द करण्यात आला होता आणि त्याचीच कारवाई पुढे बघायला गेली तर आधी 83, त्यानंतर 100 आणि आता 127 परवाने जे आहेत हे रद्द करण्यासाठी याचा प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे। विशेष म्हणजे आपण जर बघितलं तर ह्याच्यामध्ये बरेच जे होते ते यांच्यावर काही गुन्हे दाखल होते, गंभीर गुन्हे, आणि त्यानंतरच ही कारवाई करण्यात आलेली आहे। आणि आता विशेष म्हणजे जे पोलीस प्रशासन आहे हे स्वतः पोलीस प्रशासन त्या जे बंदूकधारकांच्या परवानाधारकांच्या घरी जाऊन ह्याचं स्वतः व्हेरिफिकेशन करत आहे की नेमका हा परवानाधारक अस्तित्वात आहे किंवा नाही, नेमकं कोणाच्या नावावर परवाना आहे। एकंदरीतच आपण बघितलं तर पोलीस प्रशासन आता बंदूक परवान्यामध्ये कुठलीही म्हणजे रिस्क घेताना दिसत नाहीये। प्रचंड सावधगिरीने आणि हे काम केलं जात आहे। एकंदरीतच आता जे परवानाधारक आहेत त्यांचे धाबे दणाले दिसून आहेत, ज्यांच्याकडे बोगस परवाने होते असं म्हणता येईल। ऋतुजा, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।